नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण विषय मराठी इयत्ता दुसरी, धडा दुसरा, कबूतर आणि मुंगी या धड्याबद्दल बोलणार आहोत. वाचायला शिकणार आहोत, ऐकणार आहोत आणि म्हणणार आहोत. तर चला चालू करूया. तर या चित्रामध्ये तुम्हाला एक मुंगी दिसते. मुंगी म्हणते, अरे कबूतर दादा, मला मदत कर. मग कबूतर दादा म्हणतो, मुंगी ताई, हे बघ पान, या पानावर चढ. मग कबुतराने एक पान त्या मुंगीजवळ टाकलं. ती मुंगी पाण्यात बुडत होती. त्याजवळ टाकलं. मग कब मुंगीताई म्हणाली, "आभारी आहे कबूतर दादा." मग मुंगी त्या पानावर चढली आणि नंतर ती कबुतराला म्हणाली, "आभारी आहे कबूतर दादा." मग पुढे काय झालं पाहूया. मग तिथे अचानक एक शिकारी आला. शिकाऱ्याने कबुतराला पाहिलं आणि शिकारी म्हणाला, "अरे वाह! आज चांगली शिकार मिळाली." शिकारी आला, शिकाऱ्याने कबुतराला पाहिलं आणि तो म्हणाला, "अरे वाह! आज चांगली शिकार मिळाली." म्हणजे आज तो कबुतराला मारणार. तर पुढे पाहूया. मग त्याने त्याच्या बंदुकीचा रोख कबुतराकडे धरला. मग अचानक मुंगीने ते पाहिलं. मग मुंगीने काय केलं? मुंगी त्या शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायावर चढली आणि त्याच्यावर पायावर चावली. तर मुंगी त्या शिकाऱ्याला बघून काय म्हणते, "अरे, कबूतर दादाला आज वाचवायला हवं." म्हणून मुंगी त्या शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि त्या पायावर तिने कडकडीत चावा घेतला. त्यामुळे शिकाऱ्याने जो रोख धरला होता कबुतराकडे, तो चुकला आणि त्याचा नेम कबुतरावरचा चुकला आणि कबूतर दादा बंदुकीच्या आवाजानं उडून गेला. मग कबूतर दादा मुंगीताईला काय म्हणतो, "आभारी आहे मुंगीताई, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला." मग या दोघांचंही संभाषण झालं. अशा प्रकारे मुंगीने कबुतराला मदत केली आणि प्रथम कबुतराने मुंगीला मदत केली. आता नवीन शब्द शिकूया. शिकार, प्राणी, पक्षी यांचा पाठलाग करून पकडणे. शिकार म्हणजे प्राणी, पक्षी यांचा पाठलाग करून त्यांना पकडणे. अशा प्रकारे कबूतर आणि मुंगी हा धडा आपला शिकवून झालेला आहे. आता विचार करा व सांगा. प्रश्न पहिला, कबुतराने मुंगीला कशा प्रकारे मदत केली? तर मुंगीताई पाण्यामध्ये बुडत होती. त्यावेळी कबुतराने झाडाचं एक पान तोडून मुंगीताईजवळ भिरकावलं. ते पान भिरकावलं जसं मुंगीताईजवळ पडलं. मग मुंगीताई त्या पानावर चढली आणि तिचा जीव वाचला. अशा प्रकारे कबुतराने मुंगीचा जीव वाचवला. प्रश्न दुसरा, कबूतर व मुंगी यांनी एकमेकांना मदत केल्यामुळे काय झाले? तर कबूतर व मुंगी यांनी एकमेकांना मदत केल्यामुळे दोघांचे जीव वाचले. दोघांनी आपल्यावर आलेले संकट दूर लोटले. आता प्रश्न 3, तुझा मित्र पेन्सिल आणायला विसरला. तू काय करशील? योग्य उत्तरास अशी खूण करा. तू त्याला मदत करशील? हो, मी त्याला मदत करेल. मदत करणार नाहीस? नाही, मी त्याला मदत करेल. आता पुढे पाहूया, लिहिते होऊया. कंसातील शब्द वापरून पूर्ण करा. मुंगी चावली पाण्यात, बंदूक झाडावरून, तर मुंगी पाण्यात पडली. मुंगी पाण्यात पडली. 2, कबुतराने बंदूक चावली झाडावरून, तर कबुतराने झाडावरून पान टाकले. 3, शिकाऱ्याने चावली बंदूक, तर शिकाऱ्याने बंदूक उचलली. आता 3, मुंगी शिकाऱ्याला चावली. आता चित्रांची नावे शोधा, शब्दकोळे सोडवा. याच्यामध्ये या चित्रामध्ये कोण दिसतं आपल्याला? माकड. माकड. इथे दिसतोय ससा. सशाचा आला मासा. नंतर दिसतो डमरू आणि रुपया. आता पुढे पाहूया. जोडाक्षरे वाचा आणि समजून घ्या. स आणि त जोडून होतो स्त. तर मस्त. म आणि ह जोडून होतो म्ह. म्हणीवरून होतं म्हण. त आणि या जोडून होतो त्या. आत्या. आता बारील अक्षर गोलातील अक्षराला जोडा. तयार झालेला शब्द वाचा. जास्त. नंतर होईल मस्त. गस्त. सुस्त.
फस्त. आता पुढे मध्ये लिहिलंय पा. मग पहिला आला गप्पा, नंतर आला टप्पा, नंतर येईल अप्पा, नंतर आला कप्पा आणि नंतर शेवटी आला धप्पा. गप्पा टप्पा अप्पा कप्पा धप्पा. वाचा व समजून घ्या. च आणि जोडून होतो चा, ड आणि या जोडून होतो डॅ, ट आणि या जोडून होतो ट्या. तुमच्या साड्या गोट्या, ऐकावं म्हणावं लिहा तिच्या काड्या वाट्या त्याच्या होड्या छोट्या आमच्या खोड्या पाट्या खालच्या वाकड्या पेट्या. आता बघ ऐक म्हण. ल आणि ह जोडून होतो ल म्हणून होतो कोल्हा. ग आणि न जोडून होतो ग्न म्हणजे होतो अग्नी. त आणि त जोडून होतो त होतो हत्ती. ज आणि य जोडून होतो ज म्हणजे होतो ज्योत. म आणि ह जोडून होतो म्ह म्हणजे होते म्हैस. ल आणि ला जोडून होतो ला म्हणजे होतो किल्ला. ट आणि या जोडून होतो ट्या म्हणजे होतो कोट्या. च आणि छ जोडून होतो छ म्हणजे होतो गुच्छ. तर अशा प्रकारे आपला स्वाध्याय पण सोडून झालेला आहे आणि कबूतर व मुंगी हा धडा दुसरा आपला शिकून संपून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.